नमस्कार मैत्रिणींनो, नम्रता क्रिएशनला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आपण गेल्या आठवड्यात फुलांची मोत्यांची रांगोळी कशी करायची ते शिकलो. हे पहा, ही अशी रांगोळी आपण गेल्या आठवड्यात शिकलेलो आहे. आज मी तुम्हाला तसेच ह्या गोलातील पुढची डिझाईन शिकवणार आहे. डिझाईन करता लागणारे साहित्य आपण पाहू. त्या लागणारे साहित्य: रंगीत मोती 6 नंबरचे, पांढरे मोती 6 नंबरचे, हे पहा, हे पांढरे मोती, तंगूस, अजून रंगीत मोती 6 नंबरचे. तुम्ही कुठलाही कलर घेऊ शकता. मी 2 कलर ह्याच्यात लाल आणि हिरवा घेतलेला आहे. तंगूस, कात्री आणि सुई. चला मग आपण पुढची डिझाईन करायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण रांगोळीमध्ये गोल तयार करून घेतला होता. तो गोल तयार करण्याकरता आपण 18 मोती धाग्यामध्ये पांढरे ओवून घेतलेले आहे. आणि आता आपण ह्या सर्वात सुरुवातीचा जो पांढरा मोती ओला आहे त्याच्यातून सुद्धा आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली होती. पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतल्यानंतर आपण सगळ्या मोत्यातून सुई परत बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. सगळ्या मोत्यांमधनं परत एकदा सुई बाहेर फिरवून घेतली होती. मग आपला हा असा मोत्याचा गोल चांगला पक्का तयार झालेला आहे. हे पहा, हा आपला मोत्याचा गोल तयार झाला आहे. आता आपण काय करणार आहे मैत्रिणींनो, ज्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघाली त्या मोत्यामध्ये आपण 8 मोती ओवणार आहे. आता ते कसे ओवायचे पहा. एक रंगीत 8 मोती ओवायचे आता आपल्याला. एक रंगीत, 2 पांढरे, 2 रंगीत. पहा, माझ्या हाताकडे लक्ष द्या मैत्रिणींनो, मी मोती कोणते होते. 1 रंगीत, 2 पांढरे, 2 रंगीत. हे किती मोती झाले? 5. परत 2 पांढरे आणि 1 रंगीत. असे 8 मोती आपण ओवून घेतलेले धाग्यामध्ये. पहा, 1 रंगीत, 2 पांढरे, 2 रंगीत, 2 पांढरे, 1 रंगीत. असे मोती ओवून घेतल्यानंतर आपली सुई ज्या मोत्यातून बाहेर निघाली त्या मोत्यातूनच आपण परत सुई एकदा बाहेर काढणार आहे वरच्या दिशेने. हे पहा, अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी आपण सुई बाहेर काढून लगेचच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 1 रंगीत, 2 पांढरे, 2 पांढरे आणि 2 रंगीत असे 5 मोती ओवून घ्यायचे. पहा, मी असे हे 5 मोती ओवून घेतलेले आहे धाग्यामध्ये. 1 रंगीत, 2 पांढरे, 2 रंगीत मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता हे जे 3 मोती आहे याच्यातून आपण सुई बाहेर काढणार. हे 2 पांढरे आणि हा वरचा 1 लाल मोती, असे ह्या 3 मोत्यातून आपण सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि आता परत आपण 1 रंगीत, 2 पांढरे, लक्ष द्या मैत्रिणींनो, 1 रंगीत, 2 पांढरे आणि 2 रंगीत असे 5 मोती आता आपण ओवून घेणार आहे. आणि आपल्याला शेवटपर्यंत असेच मोती ओवून हा गोल पूर्ण करायचा आहे. ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या रंगीत मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे. आणि आता परत 1 रंगीत, पहा माझ्या हाताकडे, 1 रंगीत, 2 पांढरे आणि परत 2 रंगीत असे 5 मोती आपण दरवेळेस धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. परत हे 2 पांढरे आणि हा वरचा रंगीत, ह्या 3 मोत्यातून आपली सुई अशी वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे. आणि
हा पांढरा मोती आणि त्याच्या शेजारचा एक पांढरा मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. हा आपला रांगोळीचा एक भाग तयार झालेला आहे. पहा, हा असा आपण रांगोळीचा भाग मागच्या वेळेस तयार करून घेतलेला आहे. पहा, तसाच हा भाग आपण तयार करणार आहे. परत एक रंगीत, 2 पांढरे आणि 2 रंगीत असेच 5-5 मोती ओवून आपण हा गोल तयार केलेला आहे डिझाईनचा. हा गोल तयार केल्यानंतर आपल्याला पुढची डिझाईन शिकायची. आता परत ह्या 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतली. परत 1 आणि 2 हा सुई घातलेला मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी आपण सुई परत बाहेर काढून घेणार आहे. आणि असा आपल्याला पूर्ण इथे असा गोल तयार करायचा आहे. आता मी तुम्हाला त्याचा पुढचा भाग दाखवणार आहे. आता आपल्याला हा भाग माझा एवढा झालेला आहे पूर्ण. आता मी पुढचा भाग शिकवते कसा करायचा ते. गोलाचा शेवट कसा करायचा ते मी तुम्हाला परत एकदा सांगणार आहे. एक रंगीत, 2 पांढरे, लक्ष द्या मैत्रिणी. एक रंगीत, 2 पांढरे आणि परत 2 रंगीत असे 5 मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले आहे. पहा, हा गोल तुमच्या चांगला लक्षात आलेला असेल. परत ह्या 3 मोत्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपली सुई अशी बाहेर निघाल्यानंतर ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली तो मोती, त्याच्या शेजारचा एक पांढरा मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतली. आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता आपल्याला शेवटचा गोल तयार करायचा आहे गोलातला. तर आपण ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर करणार. आधी आपण इकडनं सुई वरती बाहेर काढतो. 2 पांढरे 1 लाल अशी सुई वरती काढत होतो. आता आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. तर आपण हा एक रंगीत मोती आणि त्याच्या पुढचे 2 पांढरे मोती अशी सुई खाली काढून घेणार आहे खालच्या दिशेने. हे पहा, अशी आपण सुई काढून घेतली. आधी आपण काय करतो, एक रंगीत, 2 पांढरे, 2 रंगीत असे मोती होऊन आपण इथे हा गोल तयार करतो. आता आपल्याला इकडचे हे 3 मोती 1 2 3 आणि 1 2 3 असे, तर आपल्याला आता 1 2 3 4 हे 4 पांढरे मोती. आता आपल्याला इथे 2 रंगीत मोती घालून घ्यायचे आहे धाग्यामध्ये. ते पहा, मी आता हे 2 रंगीत मोती घालून घेतलेले आहे. हा आपला रांगोळीचा एक भाग तयार झालेला आहे. इथपर्यंत आपली ही रांगोळी पूर्ण झालेली आहे. हा एक भाग आपला तयार झालेला आहे. आता आपण काय करणार आहे, परत ही सुई अशी फिरवून ह्या लाल मोत्यातून बाहेर काढून घेणार आहे. पहा, ह्या लाल मोत्यातून बाहेर काढून घेणार आहे. ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपली अशी खालच्या दिशेने बाहेर निघालेली आहे. आणि आता आपण इथे आपला हा गोल तयार केलेला आहे. आता आपल्याला पुढची डिझाईन शिकायची आहे. आता मी तुम्हाला पुढची डिझाईन कशी करायची ते सांगणार आहे. आता पुढची डिझाईन पहा मैत्रिणींनो, आता कशी करायची ती. आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. हा आपला असा गोल तयार झाला इथे. आणि आता आपण त्याच्या पुढची डिझाईन शिकणार आहे. पहा, आता ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. गोलातल्या सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला 3 हिरवे रंगीत मोती घ्यायचे आहे. हे पहा, 1 2 आणि 3. ही आता आपली रांगोळीची तिसरी स्टेप सांगते आहे तुम्हाला. आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातूनच आपल्याला सुई अशी परत बाहेर काढून घ्यायची आहे. हे पहा, हे असे आपले 3 मोती हिरवे ओले गेले आहे. आणि ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढली. इथे आपली ही चौकट तयार झालेली आहे. आणि आपण लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर सुरुवातीला आपण 3 मोती ओवले. आता आपल्याला 2 मोती ओवायचे धाग्यामध्ये. आता आपली हा गोल तयार होईपर्यंत आपल्याला 2-2 मोती ओवून ही रांगोळी पूर्ण करायची आहे.
तर आता हे 2 मोती ओवल्यानंतर हे जे 3 सुरुवातीला 3 हिरवे मोती ओवले 1, 2 आणि 3. तर आपण हा जो कॉर्नरचा मोती आहे हिरवा त्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. मैत्रिणींनो लक्ष द्या हां. हे पहा, ही सुई अशी बाहेर काढली आणि धागा ओढून घेतलेला आहे दरवेळेस. आणि ज्या मोत्यातून सुई काढली, हा मोत्यातून सुई काढली, त्याच्यातून आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेणार आहे. लक्ष द्या मैत्रिणींनो हां. परत आपण धाग्यामध्ये 2 हिरवे मोती ओवून घेणार आहे, 1 आणि 2. हे 2 हिरवे मोती ओवून घेतल्यानंतर परत हा कॉर्नरचा हिरवा मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढणार आहे आणि त्याच्या पुढच्या ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो 1 मोती आणि त्याच्या पुढचा 1 मोती अशी आपण 2 लाल मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. हे पहा, परत मी 2 हिरवे मोती ओवून घेतलेले आहे आणि परत ह्या कॉर्नरच्या हिरव्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढणार आहे. ही सुई बाहेर काढून घेतलेली आहे. लक्ष द्या मैत्रिणींनो, मी तुम्हाला परत सांगते आहे कोणत्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि कोणत्या मोत्यातून काढायची. हे पहा, घालायची आहे. ह्या लाल मोत्यातून ज्याच्यातून सुई काढली तो 1 मोती लाल रंगाचा आणि त्याच्या पुढचा 1 मोती लाल रंगाचा अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 2 हिरवे ओवल्यानंतर परत हा जो कॉर्नरचा हिरवा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा आणि लगेच त्याच्या ज्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे त्याच्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, अशी आपल्याला सुई बाहेर काढली, अशी आपली डिझाईन तयार होणार आहे. परत आपण 2 हिरवे मोती ओवून घेतलेले धाग्यामध्ये आणि परत आपण ह्या हिरव्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतली आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून आणि त्याच्या पुढच्या लाल मोत्यातून अशी आपण सुई परत एकदा बाहेर काढणार आहे. हे पहा, अशी सुई काढल्यानंतर परत आपण धाग्यामध्ये 2 हिरवे मोती ओवून घेणार आहे. हे पहा, असेच 2-2 हिरवे मोती ओवून ही डिझाईन आपल्याला पूर्ण करायची आहे. परत ह्या 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. असेच 2-2 मोती आता पहा मैत्रिणींनो, ही डिझाईन आपली पूर्ण झालेली इथे. आता मी तुम्हाला ह्या डिझाईनचा शेवट सांगणार आहे. आता काय करायचं, ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर निघालेली आहे आपली, तर आपण हे 2 हिरवे मोती आहे ह्याच्यातून सुई परत अशी बाहेर काढून घेणार आहे. पहा, इकडचे 2 हिरवे मोती आणि इकडचे 2 हिरवे मोती, हे 4 मोती आपले इथे दिसतात आहे. तर अशी ह्या 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला इथे फक्त 2 हिरवे मोती घालायचे आहे. हे पहा, 1 आणि 2 असे 2 हिरवे मोती घातल्यानंतर आपली सुई ह्या मोत्यातून कॉर्नरच्याच मोत्यातून नेहमी बाहेर निघते आहे. पहा, ही अशी आपली सुई निघाली. ही आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे. पहा, आणि परत त्याच्या पुढच्या 2 हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि इथे आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, इथे सुई बाहेर काढल्यानंतर आपण इथे आता गाठ पाडून घेणार आहे. ही अशी आपली डिझाईन इथे पूर्ण झालेली आहे. माझे असे नवीन रांगोळींचे डिझाईन, मेहरबचे डिझाईन मी तुम्हाला टाकत राहणार आहे. माझ्या व्हिडिओला परत लाईक करा, शेअर करा. आता मी इथे गाठ पाडून घेतलेली आहे. पहा, आणि हा धागा मी कात्रीने कापून घेतलेला आहे. ही अशी आपली रांगोळीची डिझाईन तयार झाली आहे. पहा, हे आपण देवाजवळ फूल म्हणून ठेवू शकतो. रांगोळी करता फुलं म्हणून आपण देवाजवळ ह्याचा उपयोग करू शकतो किंवा ह्याला आपण जॉईन करून अशी डिझाईनसुद्धा आपण फुलांची तयार करू शकतो. हे पहा,
हे एक वरती ठेवायचं, हे मध्ये ठेवायचं आणि त्याच्या शेजारी हे ठेवायचं. असे इकडून 6 फुलं, इकडून 6 फुलं ठेवले की आपली ही महिरप तयार होते. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हे पहा, अशी आपली रांगोळीची डिझाईन तयार झालेली आहे.